हा नमस्कार। हा आजचा पुस्तकाचा प्रकाशन समारंभाचा कार्यक्रम शब्दवेध बंदूकधारी जिम कॉर्बेट एक गोरा साधू या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आपल्या उपस्थितीने आणि वाचकांच्या सदिच्छेने मोठ्या प्रमाणामध्ये आणि मनोवेधक असा पार पडला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष जे मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष आहेत कौतिकरावजी ठले पाटील हे यांनी आजच्या समारंभाचं अध्यक्षस्थान स्वीकारलं आणि मोठ्या मनाने त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। त्याबद्दल तर त्यांचे आम्ही आभार मानलेलेच आहे। त्याचप्रमाणे कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागाचे प्रमुख जे रणधीर शिंदे जे आहेत त्यांनी स्वतः इथे येऊन आमच्या विनंतीला मान दिला आणि या पुस्तकाचं समीक्षण योग्य प्रकारे केलं। तसंच समीक्षण रामचंद्र काळुंके सरांनी जे मराठी विभागाचे प्रमुख आहेत संत तुकाराम महाविद्यालय कन्नड यांनी सुद्धा त्यांचं समर्पक समीक्षण केलेलं आहे। त्यातले गुण जे त्यांनी आम्हाला सांगितलेले आहेत त्याप्रमाणेच अहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूर येथील संचालक केदारजी काळवणे सर हे सुद्धा प्रामुख्याने या ठिकाणी येऊन या कार्यक्रमामध्ये त्यांनी शोभा वाढवली आणि त्यांनी सुद्धा योग्य असं समीक्षण केलं। त्यांनी जे गुणदोष सांगितले तर त्याच्याशी आम्ही सहमत आहोत। त्यांनी जर जे दोष सांगितले ते भविष्यामध्ये दुरुस्त करायचा आम्ही प्रयत्न करू आणि वाचकांना अशाच प्रकारे आणखी पुढे खूप समर्पक आणि उद्देशपूर्ण असं साहित्य देण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद। घुगे रिटायर अधीक्षक अभियंता महावितरण। अतिशय सुंदर पद्धतीने कार्यक्रम पार पडलेला आहे आणि सर्व मित्र परिवार कुटुंबीय आणि वाचक जे आले त्यांचे मी आभार मानते। खूप सुंदर कार्यक्रम झालाय आणि पुस्तकी खूप सुंदर लिहिलेलं आहे। अवश्य वाचा। पुस्तकाचं नाव आहे शब्दवेध बंदूकधारी जिम कॉर्बेट एक गोरा साधू। थँक्यू। सरल घुगे। नमस्कार, मी प्राध्यापक रणधीर शिंदे कोल्हापूर। सुधीर घुगे लिखित शब्दवेध बंदूकधारी जिम कॉर्बेट एक गोरा साधू या कादंबरी प्रकाशनाच्या निमित्तानं आज छत्रपती संभाजीनगरात मी उपस्थित आहे। एका वेगळ्या विषयावरची ही कादंबरी घुगे यांची प्रकाशित झालेली आहे। जिम कॉर्बेटच्या जीवनातील शिकार कथा किंवा साहस कथा त्यांची एक श्रृंखला कथा मालिका कथा घुगे यांनी या कादंबरीच्या रूपानं मांडलेली आहेत। ब्रिटिश वसाहत काळामध्ये जिम कॉर्बेट यांनी ज्या प्रकारच्या साहसी पद्धतीनं नरभक्षक अशा वाघांचा आणि बिबट्यांचा नायनाट केला अशा जीवनाबद्दल या कादंबरीमध्ये काही मालिका आणि शिकार कथांचं कथन त्यांनी केलंय। एक वेगळा जंगल वाचन शिकार जीवनाचा अनुभव आणि 19व्या शतकातला दुर्गम जंगल परिसरातल्या मानवी समूहाची आणि मुख्यत्वे जिम कॉर्बेटला केंद्रावरती ठेवून लिहिली गेलेली महत्त्वाची अशा प्रकारची साहित्यकृती आहे।